हे बघा, आज मी खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो. याचं कारण त्यांच्या इकडे गृह मंत्रालय सुद्धा आहे आणि आमच्या येवला पोलिसांना कवायत ग्राउंडला जे आहे भिंत टाकायच्या आहेत. येवला पोलीस स्टेशनच्या लोकांची पोलिसांसाठी घरं पाहिजे आहेत आणि जादा पोलीस फोर्स पाहिजेत. आणि काही फायले जे आमच्या जे आहेत, उदाहरणार्थ आमच्या लासलगाव मार्केट कमिटीचे जे थोडंसं काम आहे, आमचं येवल्याचं एस गाववरून जे आम्हाला पाणी आणायचं आहे ती फाईल काही मुख्यमंत्र्यांच्या सह्यांसाठी पडून आहेत. तर त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्याच्यानंतर वेळ लागला. त्याचं कारण होतं की आज तिकडे लोकसत्ता वर्तमानपत्राचा कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये झालेल्या प्रश्नोत्तराच्या बाबतीमध्ये थोडंसं आणखी आम्ही चर्चा केली की काय कसं आहे ते. बाकी राजकारणावर काही चर्चा करण्याचं काही कारणच नाही. काय करणार चर्चा आम्ही. दर मंगळवारी आढावा बैठक होते आणि असं आहे की माझी जिथे गरज असेल गरज नाही तिथे मी काही जात नाही. तुम्ही अजूनही नाराज आहात का? मी काल पण सांग आता किती नाराज आहे की नाही त्याचं अजून ते थर्मामीटर काय मिळालेलं नाही आहे. आता जाऊ द्या ना. तुम्ही आता जसं म्हटलं की जिथे माझी गरज लागते तिथे मी जातो. आता उदाहरणार्थ शिर्डीला बोलवलं होतं, मी जातो. आता इथे माझ्याकडे माझं काही काम पण नव्हतं, काय आवश्यकता पण नव्हते, कॉलेजचं काम आहे. अंजली दवानी यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केले, मात्र सरकारकडून अद्याप काही प्रतिक्रिया आली नाहीये. त्या संदर्भामध्ये मी अगोदर सांगितलं बाबा काय असेल त्याचं चौकशीमध्ये तर त्याच्यावर कारवाई म्हणजे त्याच्याबद्दल आपण बोललो तर ठीक आहे. पण काही नसेल तर उगीच काहीतरी साफ म्हणून भुई थोपटण्यात अर्थ नाही आहे. माझं मी अगोदर सांगितलेलं आहे. आता पुढे काय आहे काय नाही ते मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विचारा. आता मी काय सांगू त्याच्यावर. मी माझं मत सांगितलं की चुकीनं कुणावरही कारवाई होऊ नये एवढंच माझं. मी एवढा मोठा माणूस थोडं माझ्यावर कशाला मंत्रिपदाची चर्चा करतील. ते त्यांच्यावर उपमुख्यमंत्री आणि इतर लोकांची जे अध्यक्ष वगैरे आहेत त्यांच्याशी चर्चा करते. माझं काय माझ्याशी कशी काय चर्चा करणार. तुमच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही. तो काय तुमची जी अपेक्षा आहे तसं काही नाही आहे. तसं संजय राऊत आरोप करतायत की वर्षा बंगला पडणार आहे आणि शिंदेंनी जे शिंग आणले कामाख्यावरून नेण्याची ती वर्षा बंगल्यामध्ये पुरली. त्यामुळे हे बघा हा प्रश्न मगाशी जे आहे प्रेसमध्ये सगळे जो कार्यक्रम होता प्रेसचा त्याच्यामध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे की एक तर थोडंसं जे काही रंगरंगोटीचं काम चालू आहे तिथे, दुसरं त्यांच्या मुलीची जी 10वीची परीक्षा आहे तिचा आग्रह होता की माझी परीक्षा आता काहीतरी मार्चच्या 10 तारखेला की काहीतरी आहे, ती संपल्यानंतर आपण जाऊया. नाही तर मग ते सगळे मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. आणि अशा काही 10वीची परीक्षा किंवा शेवटचे वर्ष असेल ग्रॅज्युएशनचं वगैरे तर ते आपली मुलं फार सेन्सिटिव्ह असतात की अभ्यास करायचा असतो मला. त्यामुळे त्याने सांगितलं की आम्ही त्याप्रमाणे तुम्हाला सगळं काही आलबेल दिसतंय का? कारण संजय राऊतांच्या दाव्याप्रमाणे दोन्ही नेत्यांची तोंड वेगवेगळ्या दिशेला आहेत. काय एकमेकांची समन्वय नाही असं महायुतीमध्ये सगळं अलबेल असं दिसतंय का? कारण एकमेकांची तोंड वेगवेगळ्या दिशेला असं म्हणतात. मला तर वाटतं सगळं काय बरोबर आहे. अलबेल चाललेलं काय काय चूक काय काय चूक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.